जसा पुकराला आपल्याला का बाबा सामना जो जिंक केला त्याला खाली आता शैली दिला यस पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा केला जातोय. खेळाला होतोय या ठिकाणी सुरुवात अतिशय महत्त्वपूर्वक दोन्ही संघांसाठी हा सामना आहे. इथनं जर हा सामना जिंकतायत कुठलाही संघ तर निश्चितच या स्पर्धेमधून एक गोड आठवण घेऊन जाऊ शकतायत. परंतु इथनं जर हारतायत तर खाली आत घरी जावं लागेल. त्याच्यासाठी चाललेल्या द्वंद्व युद्ध कशमकश हनामारी ठोसाठोसी. पहिल्याच चेंडूवरती दिला जातोय ठोसा. शत्रक्ष काय पोहोचतोय का तिथे? क्या बात आहे. चांगला प्रयत्न गुड ट्राय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूने प्रहार केला होता लेग साईडच्या रिझन मध्ये परंतु शत्रक्षण अफलातून इंद्रपाल तरे आय थिंक त्या ठिकाणी आहेत ना त्यांच्या माध्यमातून चांगले शत्रक्षण पाहायला मिळतंय. गुड वर्क. यावेळेस पाहतोय पण पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र निघून गेला सरळ एस्टेच्या वरतून. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. कमबॅक केलं जात आहे. एक गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे निर्धावचे होते सांगता. पाहूया अरुण पाटील शॉर्ट पिच डिलिव्हरी दिली होती परंतु पुरेपूर फायदा उचलू शकले नाही. पाहूया क्षेत्ररक्षक गोल गोल फिरतोय चेंडू मागे परंतु चेंडू ही फसवेगिरी करतोय आणि बऱ्याच कालानंतर चेंडूला अडवला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्फूर्तील्या पावलाने या ठिकाणी 3 धावा कंप्लीट करताना पाहतोय आपण शैलेश म्हात्रे संतोष तरे. पहा प्रत्येक वेळेस ही जोडी आहे ना ही चांगली काम करते. आपण काही स्पर्धेमध्ये काही टुर्नामेंटमध्ये पाहत होतो की ओपनिंग करण्यासाठी प्रल्हाद नाही घेत आहेत परंतु संतोष तरे आणि शैलेश म्हात्रे यांनी सुद्धा ओपनिंगचा दबदबा दाखवलेला आहे. क्या बात आहे. तेच तर्रार चेंडू निघून गेला. जागते रहूचा आदेश देत असताना मोठा फटका बिग हिट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु रडारमध्ये घेता आला नाही. बॅटवरती घेता आला नाही आहे. पुन्हा एकदा निर्धावचे होते सांगता. यावेळेस सोडवला जरूर आहे. मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि क्या बात आहे. या ठिकाणी चुकी होत नाही. कैलाश मडव्याच्या माध्यमातून के याने अफलातून झेल या ठिकाणी पकडला गेला आहे. आहे दोन्ही संघ एकाच विभागामधील आजूबाजूतील गाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांनाही एकमेकाची खेळी बरोबर माहिती आहे. एका बाजूला अतिशय अनुभवी संघ तर दुसऱ्या बाजूला संघर्षाचं वातावरण निर्माण करणारा संघ अशी 2 संघामधील द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज बाद झाले त्यानंतर संजयभाई म्हात्रे आज खूप चांगल्या लयमध्ये चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत आहेत. बॅटने रनासुद्धा होत आहेत आणि गोलंदाजीने विकेटसुद्धा मिळत आहेत. एक प्रबल दावेदार म्हणून खेळाडू हा उभरतो या टुर्नामेंटमध्ये. यावेळेस पाहू शकता इनफिल्डच्या वरतून क्या बात आहे. दणका दिलेला आहे चौकाराचा. सलग 3री मॅच पाहतोय आपण अल्पेश गायकवाड की संजयभाई म्हात्रे यांची. तिन्ही मॅचमध्ये चौकाराने अकाउंट ओपन केलं जातं. किती आत्मविश्वास आहे फलंदाजीवरती याचा प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागील 2 मॅचमध्ये आपण पाहतोय प्रत्येक मॅचमध्ये 2-2 विकेट प्रस्थापित केलेले आहेत. म्हणजे आज आपण जर पाहिलं तर अफलातून कामगिरी या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळते. बरोबर षटक हाताळण्यामध्ये माहिर आपल्याला पाहायला मिळत होते अरुण पाटील परंतु शेवटच्या चेंडूवरती जो चौकार आला त्यानंतर धावसंख्येला आकार मिळाला. 9 अंकावरती धावफलक. संतोष तरे हा बाद झालेला 0वरती आणि इथं मात्र पाहू शकता आपण नवीन गोलंदाज संतोष ढोंडल येतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते.
पुढील चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु इथं मात्र त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धडपडतायत चापडतायत परंतु चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 धावेपासून नाही वाचू शकत. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोचते. फटका खूप चांगला खेचला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि तिथेही चांगले क्षेत्ररक्षण अफलातून जणू काही क्रिकेटचं सौंदर्य या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. एवढा चांगला क्षेत्ररक्षणाचा इथं चांगला आपण पाहिलं. पुढे चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लेग साईड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु डाबेची सोडून जाते. पंच आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धावेची खून या ठिकाणी केली जाते. 1 धाव मिळाली जाते. 12. पुढे चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा डावेस्टी सोडून जाते. अजून एकदा व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा प्रेशराइज दिसत आहेत संतोष. पहिल्या चेंडूवरती सुद्धा एक बिगिट मोठा फटका लागता वाचला गेला आणि या दोन्ही चेंडूमध्ये व्हाईट बॉल पाहायला मिळाला. पुढे चेंडू यावेळेस मात्र अधिक उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत चेंडू मात्र सेफ लँडिंग होताना पाहायला मिळेल, परंतु 2 धावापासून रोखू शकत नाहीये. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15 धावा. बॅक टू बॅक 2 वाईट आपल्याला पाहायला मिळाले आणि डबलच्या 2 वेळा धावा. अशा रीतीने 15 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने अप ड्राईव्ह पाहायला मिळते. एकच धाव. 16 धावा धावफलकावरती. सोळा धावा धावफलकावरती. संजयभाई म्हात्रे ऑन स्ट्राईक. यावेळेस फुलटॉस होता, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत आणि या ठिकाणी निर्धावचे होते सांगता. या फास्टेस्ट क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू हाताला जातोय ना, तेव्हा खूप आनंद आणि आत्मविश्वास गोलंदाजाला मात्र प्राप्त होताना दिसतंय. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू जागेवरून यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे चकित होऊन बसले होते फलंदाज. परिणामस्वरूप कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय धावफलकावरती 16 अंकावरती. यावेळेस झेल तर उडाला आहे, परंतु गॅप शोधला गेला आहे. क्या बात आहे. गॅपमधून चेंडू फरार होते सीमा पार. चौकार. पाण्याची व्यवस्था करा खेळाडू कक्षामध्ये.
संतोष पाटील आला का? कोण आहे? संतोष पाटील आहे ना? संतोष पाटील गेला. यावेळेस पाहतोय बॅटची कडा गेलेली आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का? परंतु या ठिकाणी नाही आहे. जाणून बुजून ही धाव घेतली गेली नाही आहे. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. यस, या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज ज्याच्या नावाचा नेहमीच राहिला आहे बोलबाला, असा फलंदाज, असा बॅटर, बिग हिटर लालचंद तरे इन क्रीजवरती आलेला आहे. पाहूया प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, सर्वांच्याच डोळ्यांचा पाळणा फेडणारा, सर्वांना सुखद आनंद देणारा चौकार षटकारचा बादशाह म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे लालचंद तरे. स्लो बॉल आणि याच्यावरती आक्रमण. या ठिकाणी पाहायला गेलं तर आम्ही संधी चालून आली होती, परंतु तसं काही घडलं नाही आहे. चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं सीमा पार चौकार. अतिशय जास्त टाइम आपल्याला देताना पाहायला मिळाला. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहतोय क्या बात आहे, वाह, प्राइज विकेट. ज्या विकेटची अपेक्षा केली होती, ज्या विकेटसाठी प्राचारण केलं होतं संतोष पाटील यांना, तो विकेट या ठिकाणी घेतला गेला आहे. म्हणजेच मित्र म्हणणे एक मोठा मासा गलाला लागलेला आहे. ज्या ठिकाणी शुभ आगमन होते सन्मान्य संतोषजी पवार, त्याचबरोबर जगदीशजी पाटील साहेब आणि सन्मान्य संदीपजी पाटील साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या क्रीडा मंचावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमच्या गावचे जावई, निश्चितच त्यांना दिला जातो हा मान सन्मान आणि या व्यासपीठाला देतात ते भेट. सन्मान्य उपतालुका प्रमुख श्यामदादा चौधरी यांच्यावरती असलेलं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय सलग दुसरा दिवस आहे, परंतु मान्यवरांची रेलचेल आहे, गर्दी आहे. आपण पाहतो सकाळपासूनच पाहायला मिळत आहेत. व्यासपीठ मोठं आहे, भगवमय वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये हे मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळते. जणू काय मांदी आली. पाहूया संतोष पाटील हेवी होतोय. आता मात्र प्रल्हाद नाईक येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया संतोष पुन्हा एकदा. यावेळेस मात्र कणखर फटका खेचला गेला आहे. फटका थांबत नाही, जातो सीमा पार. आल्या आल्या बिग हिट षटकार. आमच्या गावचे जावई त्यांचा थाटामाटात अतिशय फटाक्याच्या गजरामध्ये स्वागत केले गेलं आहे.
गुड अँड वेल या ठिकाणी आताच आलेले प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सिक्सर. पाहूया पुढील चेंडू. अजून एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस जागते राहूचा आदेश देत असताना निर्धावचे होते सांगता एक हमारी एक तुम्हारी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चौकारानंतर लगे लालचंद तरे यांचा विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर इथं निर्धावचे होते सांगता. पुढे काय घडतं पाहूया. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. यावेळेस ही स्लो डिलिव्हरी आली होती. चेंडू हवेमध्ये सोडता गोलंदाज येतो संतोष पाटील. क्या बात आहे. अजून एक दे धक्का प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31-31 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावसंख्या 31. म्हणजेच किती कंजूस बरी गोलंदाजी आणि अफलातून मित्र म्हणेन प्रत्येक गोलंदाजाने 100% देण्याचा प्रयत्न केला. कारण मोठे मोठे फलंदाजी बाद केले. सलेश म्हात्रे असतील, संतोष तरे असतील, लालचंद तरे ही प्राइज विकेट, त्यानंतर प्रल्हाद नाईक हे सुद्धा आक्रमक शैलीने ओळखला जाणारा फलंदाज, तोही डगआउटला गेलेला आहे. आणि या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 10.33च्या सरासरीने धाव फलकावरती 31 धावा जमा केलेल्या आहेत. शेवटचं अंतिम ओव्हर रवी हाताळण्यासाठी तयार होतंय. संजयभाई म्हात्रे आणि मैदानाच्या आतमध्ये दीपक यास पाहतोय. दीपक तरे, संजयभाई म्हात्रे यांना मात्र डावाला सावरावा लागेल आणि इथनं उर्वरित जे काही चेंडू आहेत त्याचा खेळण्याचा प्रयत्न करावा. इथं जर का आपण जर पाहिलं तर संजयभाई म्हात्रे यांची विकेट जर प्राप्त झाली तर आनंदाचं वातावरण निश्चित गावदे भादवड संघामध्ये राहील. अतिशय चुरशीने आणि दिमागदार पद्धतीने जिद्दीने क्रिकेट गावदेवी सोनाली खेळतोय. यावेळेस ऑनसाइडला खेळून काढलेला आहे. पाहूया काय घडतंय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी सुद्धा चांगली व्हायला हवी होती, परंतु डीप मध्ये होता. 2 धावा निश्चितच मिळाल्या जात आहेत. 33 धावांवरती धाव फलक पोचला जातोय. पैकी जर चांगली झाली असती तर विकेटही मिळाली असती, धावी कम झाली असती. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या खूप मायने असतात आणि छोट्या गोष्टीतच मोठा धमाका होतो, यात मात्र काही शंका नाही. या पुढील चेंडू आता मात्र पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये चेंडू गॅपमध्ये येतो की काय, परंतु इंद्रपाल तरे त्या ठिकाणी आहेत. 2 धावा या ठिकाणी. माहिती आहे मोठा फटका नाही लागला तरी चालेल, परंतु सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन ती घेणं गरजेचं आहे. त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गेम चेंजर म्हणून म्हटलं जातं गावदेवी सोनाली संघाला. कधीही पारडा जर करू शकतायत. त्या पद्धतीने आपण पाहिले या ठिकाणी एक भला मोठा संघ असतानाही ताकद लावली गेली, युक्ती लावली गेली, हिम्मत लावली गेली आणि मेहनत मित्र त्यांची पाहायला मिळते. पुढील चेंडू, परंतु इथं मात्र एकाएकीला लढत असताना पाहायला मिळतात संजयभाई म्हात्रे यांच्या बॅट मधून बिग हिट सिक्सर. की धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी ठेवली होती, हाईट दिली होती, गती दिली होती. गती आणि हाईटला भापता आले नाही आहे आणि यावेळेस ही निर्धावची सांगता होते. फलंदाजांना बरोबर बांधून ठेवलं आहे. गोलंदाजीची कर्मकुशलता चांगली वापरली गेली, स्ट्रॅटेजी चांगली वापरली गेली आणि
10च्या आसपास सरासरी राखण्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त झाले सर्वच गोलंदाजांना. इथेही पाहूया पुढील चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे, वाह, व्हॉट अ डिलिव्हरी. निर्धावची झाली संख्या. या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41 धावा. 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाहूया या 42 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत की थांबल्या जातात या ऐकूया कालीराम केणी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतात उपतालुका प्रमुख चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. नक्कीच श्यामदादा चौधरी आणि जानमन सरवले आयोजित हे भगवमय वातावरण. नक्की सलग 5 दिवस चालणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये अगदी मोठ्या संख्येने मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मैदानामध्ये सामना सुरू आहे. आई गावदेवी सोनाले आणि गावदेवी भादवड संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 ओव्हरमध्ये 4 बाद 41 धावा बनवल्यात आणि ते 42 धावांचं आव्हान आई गावदेवी सोनाले संघासमोर उभं केलं आहे. नक्कीच भादवड टीमनं पहिल्या सामन्यातून 50, दुसऱ्या सामन्यातून 55 आणि या सामन्यातून 41. बघूया जय बजरंग कारिवली टीम समोर कुठला संघ या चालू सामन्यातून विजय प्राप्त करून खेळण्यासाठी पुढे जाईल. अतिशय चांगली स्पर्धा, श्यामदादा चौधरी यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. नेहमीच आपण उपतालुका प्रमुख चषक त्यांच्या माध्यमातून पाहतोय. चालू हंगामाची सुरुवात चाचणी स्पर्धा जशी संपन्न झाली तसे स्पर्धेचं आयोजन श्यामदादा चौधरी आणि जानमन सरवली संघाच्या वतीनं केलं गेलेलं आहे. बघू शकता आपण मैदानामध्ये आई गावदेवी भादवड टीम. बघूया 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष आहे. कारिवली टीमचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज पंचांच्या भूमिकेमध्ये सुरेश घरत सर कारिवली, भाऊ पाटील खारबाव आणि आपले सर्वांचे लाडके भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा एक स्टार खेळाडू लारा सर, हे 3 पंच. आज समालोचक म्हणून मनोज ठाकरे, मी स्वतः कालीराम केणी आणि गुणलेखक अल्पेश गायकवाड. नक्की श्यामदादा चौधरी आणि जानमन सरवली संघाचं आभार की आम्हाला स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. धन्यवाद सोमनाथ चौधरी, जग्गू चौधरी असतील आणि ऑल टीम जानमन सरवली. 24 चेंडू 42 धावा. चला सलमीर जोडी पाठवा सोनाली टीम आणि भादवड टीमने देखील आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लारा सर आणि सुरेश घरत या सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून उमेश पाटील. नक्कीच या क्रीडा मंचावरती आपल्याला यायचं आहे. श्यामदादा चौधरी आणि जानमन सरवली संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातोय. उपतालुका प्रमुख चषक 2025. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आपण गट क्रमांक 2 मधून शेवटचा सामना पाहतोय. नक्कीच मनोजने मगाशी उल्लेख केलाय की या सामन्यावर जो संघ विजय प्राप्त करेल तो नक्कीच उपतालुका प्रमुख चषकाच्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. कदाचित ती पहिली असेल, दुसरी, तिसरी
अथवा चौथी. पाचवी देखील नक्कीच 5 गट या स्पर्धेतून तब्बल 40 संघ खेळताना पाहायला मिळतील. आणि सलामीर जोडी अरुण पाटील आणि रवी. आज रवी, संतोष डोंडल, त्यानंतर सकाराम हे महत्वाचे खेळाडू या टीमला जॉईन झालेत. नक्कीच आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी श्यामदादा चौधरी आणि रामशेठ चौधरी यांच्या विनंतीला मान देऊन सरवडे गावचे जावई जगदीशजी पाटील, संतोषजी पवार, तर सामन्याला होते सुरुवात. बघूया पहिला ओव्हर खूप काही सांगून जाईल दोन्ही टीमसाठी. सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज आहेत प्रल्हाद नाईक. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव अरुण पाटील. एक चांगले व्यक्तिमत्व एलकुंदे गावचे पोलीस पाटील देखील आहेत आणि आई गावदेवी सोनाली संघाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलंच होतोय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये जगदीशजी पाटील ताडाली, संतोषजी पवार सागाव आणि संदीपजी पाटील संदप या गावचे 3 मुख्य मान्यवर. क्या बात है, इथे रवीनं फटका तर उडवलाय आणि क्या बात है, वाह शैलेश म्हात्रे ऑन दी फायर. इथे मोठी विकेट जलबाच्या स्वरूपात रवीची. निश्चित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखी व्यक्ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं खूप नक्कीच तुम्हाला सर्वांचं भाग्य असेल मित्रांनो. असे व्यक्तिमत्व बघूया. इथे प्रल्हाद नाईक यांचा चेंडू संजय मडवीसाठी लेगबाईचा इशारा आलाय. सिंगलला धावसंख्या 2. लेगबाईच्या स्वरूपात धाव आलेली आहे. संजय मडवी अगदी हिट अँड फीड आहेत, चांगले फलंदाज आहेत. बघूया फटका अरुण पाटील हवेमध्ये खेळला आणि पुन्हा एकदा क्या बात आहे शैलेश म्हात्रे. नक्कीच आजच्या दिवसातून मला वाटतं 4था का 5वा गेलाय. घ्या कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे. क्रिकेटमध्ये तुमच्या फलंदाजी गोलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षक हे घटक देखील खूप महत्वाचा आहे. आणि सुधाकर चौधरी यांनी या स्पर्धेतून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शूज स्पॉन्सर केलेत. नक्कीच कारोली संघाचा संदीप ज्युनियरने देखील काल भरपूर झेल पकडलेत आणि आज शैलेश म्हात्रे. बघूया स्पर्धेतून कोण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक स्वीकारेल. चेंडू अगदी हलक्यात टॅप केला आहे
अगदी मच्छिंद्र म्हात्रे संतोष पाटील आलेत. संघाचे संघनायक करता क्या न मरता अखेरकार संघनायक खेळपट्टीवर आलेले आहेत. 5 चेंडू 3 धावा 2 विकेट. काय प्रल्हाद नाईकनं सुरुवात करून दिलेली आहे. वा क्या बात आहे. इथे देखील चेंडूला कव्हर पॉइंटला खेळला आहे. इथे आतिघाई मच्छिंद्र म्हात्रे यांची दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. क्या बात आहे. 2 धावा 1 ओव्हर 2 बाद 5. संजय मडवी आणि संतोष पाटील. बघूया आता सोनाली संघाकडे देखील एक चंद्रकांत नावाचा नवीन खेळाडू मनोज ठाकरे संघाला जॉईन झालेला आहे. धावसंख्या 5 बनवायचे 42. अजूनही 18 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष शिल्लक आहे. बघा इथे नवीन गेम प्लॅनिंग बघा. पहिल्या 2 मॅच मधून मच्छिंद्र म्हात्रेला 4थं ओव्हर, या सामन्यातून 2रं ओव्हर. ही बाईंची गेम प्लॅनिंग आहे. वा प्रल्हाद नाईक एशियनपासून दूर. 18 चेंडू 37 धावा. भादवार की सोनाली कारिवली टीम समोर. बघूया आजच्या गट नंबर 2 मधून अंतिम विजेता कोण याचं उत्तर आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये मिळणार आहे. गोलंदाज तयार होत आहेत. मच्छिंद्र म्हात्रे ओव्हर द विकेट. इथे फटका हवेमध्ये केलेत. बघूया लालचंद तरे झेलच्या खाली. फलंदाज संतोष पाटील झेलबाद. नवीन फलंदाज ज्या आपण खेळाडूची चर्चा करत होतो तो खेळाडू आले चंद्रकांत. या खेळाडू भरपूर आशा अपेक्षा आहेत. अजून कैलास मडवी के देखील येणं बाकी आहे. इंद्रपाल तरे क्या बात आहे. गोरख जोशी चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आतापर्यंत 3 गडी गमावलेत आई गावदेवी सोनाली टीमनं आणि 7 चेंडूमध्ये धावा बनवले 5. 17 मध्ये 37. 17 चेंडू आणि 37 धावा. बघूया संजय मडवी नॉन स्ट्राईकला आहेत. गोलंदाज मच्छिंद्र. नक्कीच बघा पंच लारा सर आणि सुरेश घरत सर. खेळाडूला फक्त सुरुवातीलाच चेंडू चेक करण्याची मुभा आहे. नंतर फक्त पंच चेक करतील. आपल्या संघटनेची नियमावली आहे. घरत सर मैदानामध्ये आहेत. नाही नक्कीच फक्त पंच सुरुवातीला तुम्हाला सामना सुरू करण्याआधी फक्त चेंडू चेक करता येतील. त्यानंतर फलंदाजांनी चेंडू चेक करायचा नाहीये. यस धन्यवाद. ठीक आहे. असो इथे मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहेत. हा चेंडू स्वर मारा आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळेल व्हाईटचे सर्व धावांतर. धावसंख्या 6.
अजूनही आपल्याला यानंतर एक सामना खेळवायचा आहे. जरा सामना स्पीडअप करा. हा फटका अगदी आडे बॅट न खेळलाय. लालच्या अंतरे. क्या बात आहे. मच्छिंद्र म्हात्रे आतापर्यंत 2 विकेट घेतलेत. 1 वाईटची धाव आणि हा विकेट खूप महत्वाचा होता गावदेवी भादर टीमसाठी. इथे इंद्रपाल तरे आलेत क्रमांक 6 वर. ओके, संजय मडवी 3ऱ्या क्रमांकावर आलेत, नॉन स्ट्राईक उभे आहेत. तर 6व्या क्रमांकावर इंद्रपाल तरे हे न्यू बॅटर आलेत. 6 धावा इंद्रपाल तरे. इथे देखील फटका हवेमध्ये आहे, मात्र चेंडू शॉट मिड विकेटला सेफ प्लॅन झालाय. बघा अगदी डीप मधून लालचंद तरे. क्या बात आहे. या सामन्यातून मच्छिंद्र म्हात्रे की थोडीस अगदी बॅलन्स गेला होता चेंडू टाकल्यानंतर. दोन धावेनं संघाची टोटल 8. बेचाळीस धावा. नाही, बाईना 2 मॅन ऑफ द मॅच भेटले दोन्ही सामन्यातून. एक दिली लक्ष्मण भाऊना आणि एक दिली मच्छिंद्र म्हात्रेला. मामा आता त्याला देऊन टाक. आता त्याला देऊन टाक. मच्छिंद्र म्हात्रेनं आतापर्यंत 3 चेंडू 2 धावा, 1 वाईटची धाव आहे आणि 2 विकेट घेतलेत. नक्कीच बादवर संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून मच्छिंद्र म्हात्रेकडे पाहिलंच होतोय. 42 धावांचं लक्ष. 9 मध्ये 8. पहिल्या ओव्हरला होत्या 5 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट, 1 वाईट आणि 2 धावसंख्या 8. चला जरा नक्कीच सामना जरा स्पीडअप करा, कारण भागवत टीम देखील आज लगातार 3 सामने खेळत आहे. फुलटॉस होता, चेंडूला टर्न केला. अगदी बघूया चेंडू चाललाय डीप साइड लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. चौकार. बारा धावा, 8 + 4 12. केस अगदी या चौकारानं बघूया इंद्रपाल तरेची केली कशी पाहायला मिळते. इथे देखील अगदी चेंडूला लेट कट खेळलेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. रिझल्ट चांगला आहे. धावा मिळतील 4. शॉट शत्रक्षकाला इथे बीट करून चेंडू डीप थर्डमॅनला गेला. 16 धावा. शेवटचा 1 चेंडू या ओव्हरचा शिल्लक आहे.
प्रल्हाद नाईकनं पहिल्या ओव्हरमध्ये 4. तर आतापर्यंत नक्कीच मच्छिंद्र म्हात्रे यानं 11 धावा दिलेत. बघूया इथे हा चेंडू आलाय वाईट. प्रल्हाद नाईकने एक चेंडू आम्हा शिस्त बरोबर होऊन नाही आता. आता बरोबर मॅच होऊन 4 ओव्हरची आणि तर 3 ओव्हरची आवरेज लयत त्या. ही शिस्त पार पड ठेवायची आता. 17 धावा. इथे कंट्रोल पोलचा फटका आहे. नक्कीच दीपक तरे तिथे उभे आहेत आणि 2 ओव्हर आई गावदेवी सोनाली टीम 4 बाद 18 धावा. 12 मध्ये 18 आणि आता येणाऱ्या 12 मध्ये 24. 1 डझन चेंडू आणि 2 डझन धावा असं समीकरण आहे. बघूया संतोष पाटील बघूया काहीतरी कालमंत्र घेऊन आले असतील. 12 मध्ये 24 आणि शैलेश म्हात्रे क्रमांक 3 चा ओव्हर घेऊन आलेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इंद्रपाल तरेने देखील आज नाबाद 46 धावांची स्फोटक खेळी. शलुमाता व्हल संघाबरोबर खेळली होती. 46 धावा. बघूया 12 मध्ये 24 शैलेश म्हात्रे. पहिला चेंडू आणि बघूया संजयभाई म्हात्रे वेल जज कॅच. फलंदाज इंद्रपाल तरे इज गॉन. मोठी विकेट. नक्कीच धर्मवीर ठाण्याचा धाण्या वाघ एकच साहेब आनंद दिघे साहेब यांची धून आपण ऐकलीत. बघूया फलंदाज आलाय गोरख जोशी यांनी आज 5 चेंडूमध्ये 24 धावा ठोकण्याचा विक्रम आपल्या नावी केलाय. 3 षटकार 1 चौकार 1 दुहेरी अशा 24 धावा 5 चेंडूमध्ये त्यांनी पहिल्या सामन्यातून ठोकल्या होत्या. गावदेवी पिंपलकर संघाचा गोलंदाज गोटीराम याच्या गोलंदाजीवर 11 मध्ये 24 धावा इथे बनवायचे आहेत. फटका अगदी सेफ लाईन झाले. बघूया ज्ञानेश्वर म्हात्रे 2 धावा तर इथे पूर्ण केलेत. दोन धावीने संघाची टोटल 20 आता 10-22. क्या बात आहे. जबरदस्त लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. चांगल्या चेंडूची हाताळणी शैलेश म्हात्रेकडून.
फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टॉल वसूल. षटकार. तिसऱ्या पंचांची मदत कशासाठी? बिमरसाठी. यस. फेअर डिलिव्हरी. वेलकम. कुंदन पाटील, भारत पाटील, नीलमजी नाईक, संजय पाटील, संदीप पाटील, ऑल टीम जय बजरंग कारिवली. आपलं स्वागत आहे क्रीडानगरीमध्ये. धावसंख्या 26. 8 मध्ये 16. 16 का डोला. इथे देखील चेंडूला आडव्या बॅटनं खेळलेला आहे. बघूया लालचंद तरे काय चेंडू पकडलाय. वाह, अगदी जमिनी लगत चेंडूला पकडून थ्रो देखील चांगला केलाय. यष्टीरक्षक प्रल्हाद नाईक यांच्या हातामध्ये. फलंदाज धावचित. धावा बनलेत 27. 7-15. 7 चेंडू 15 धावा. सात चेंडू आणि 15 धावांवर सामना येऊन थांबलाय. मैदानामध्ये फलंदाज झालाय के कैलास मडवी. आई गावदेवी सोनेरी संघाचा ताकदवान खेळाडू आहे. बघूया शैलेश म्हात्रे समोर. आणि इथे आल्या फटका चांगला खेळला होता, मात्र काय झेल टिपलाय. अगदी सीमारेषा लगत दीपक तरेनं मोठे विकेट. फलंदाज दिनेश आलाय. सात बाद 3 ओव्हर. धावा बनले 27. आता 6 मध्ये 15. 6 चेंडू 15 धावा. गोरख जोशी पहिल्या सामन्यातून जी स्फोटक खेळी केली तशीच करावी लागेल. तो सामना दुसरा होता, तिथे संघ दुसरा होता, इथे संघ दुसरा आहे. बघूया 6-15. अतिशय चांगला अंडरचा करारा ड्राईव्हचा फटका पाहतो. इथे गोरख जोशीची विकेट. नक्कीच
इथे दिनेशनं देखील पाहिलं होतं, मात्र इथे स्ट्राईक कोणाकडे ठेवायची हा प्रश्नचिन्ह होता आणि अखेरकार गोरख जोशीची धावबाच्या स्वरूपात विकेट. 5-14 8 विकेट गेलेत. फलंदाज सकाराम. पाच 14 गीताज भादवड संघानं अतिशय चांगला अगदी आपल्या धावांचा संरक्षण केलेलं आहे. मनोज, प्रत्येक सामन्यातून आपण पाहिलं तर चांगले गोलंदाजी या टीमने केलेली आहे आणि मला वाटतं तिन्ही सामन्यातून प्रथम फलंदाजी केली होती. चला चला जरा स्पीडअप करा, अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. भारतीय वेळेनुसार आपण जर वेळ पाहिली तर 4:37 झालेली आहेत. अजून आपल्याला यानंतर एक सामना खेळवायचा आहे. 5-14 बघूया. एक सिंगल धाव आणि आता धावसंख्या झालेली आहे ती 29. 4-12 13 4-13. बघा अगदी आता सर्व खेळाडू त्यांचे पाठीराखे प्रत्येक सामन्याचं अगदी किती धावा झाल्यात, किती चेंडू झालेत, कोणाचे किती विकेट आहेत, किती धावा आहेत याची अचूक माहिती नमूद करत असतात. मनोज, चांगला चेंडू. 3-13 संजयभाई म्हात्रेंचं प्रत्येक सामन्यातून 2 सामन्यातून 4 विकेट घेतलेत. आणि या चेंडूवर फक्त एक सिंगल. आता 2 मध्ये 2 षटकारांची गरज आहे. सोनाली टीमला कुठे चुकी झाली, कुठे कमी पडलो याचा विचारमय सध्या नक्की सुरू असेल. नक्कीच अगदी या सामन्यावर पकड आपली घट्ट केलेली आहे. आजच्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून अगदी क्वालिफाय विजयापासून भादवड टीम फक्त एक चेंडू दूर आहे. सामन्याची औपचारिकता फक्त शिल्लक आहे. संजयभाई म्हात्रे, दिनेश साठी हा चेंडू. फुलटॉस होता इथे. आता या सामन्यावर गावदेवी भादवड टीम आजच्या दिवसातील तिसरा विजय इथे संपादन केले. अभिनंदन संजयभाई म्हात्रे, ऑल टीम, गावदेवी भादवड आणि हार्ड लक टॉप लक आई गावदेवी सोनाले. चला लगेच आपण सामन्याचे सामनावीर आहेत गावदेवी भादवड टीमचे सरसेनापती संगनायक प्रल्हाद नाईक. इज द मॅन ऑफ द मॅच. या प्रल्हाद नाईक आपण मांडवर कक्षामध्ये. हडलाक संजयजी मडवी, के संतोष पाटील, ऑल टीम, प्रल्हाद नाईक आणि भारत पाटील दोन्ही टीम च्या संगणका दरम्यान देखील आपण नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. तत्पूर्वी मान्यवरांचे स्वागत
सन्मानाकडे आपण बोलूया. नक्कीच जगदीशजी पाटील ताडाली नाणेफेकी करूया. यस, पहिला नाणेफेकी करूया. आमच्या तिन्ही मुख्य मान्यवरांना विनंती आहे, जगदीशजी पाटील साहेब ताडाली, संतोषजी पवार सागाव आणि संदीपजी पाटील संदाप, या तिन्ही मुख्य मान्यवरांना विनंती आहे की आपण नाणेफेकी कक्षामध्ये जाऊन या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचे. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मनोज ठाकरे. चला पहिले नाणेफेकी घ्या. प्रल्हाद नाईक, चला भारत पाटील साहेब या आपण कारिवली टीम. हॅलो 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 केनी सर, हॅलो. चला कारिवली संघ नाईक आपण या. मान्यवर आमचे आलेले आहेत, आपण करूया आजच्या दिवसातील महत्त्वपूर्वक या स्पर्धेतील महत्त्वपूर्वक सामना. दोन टीम मध्ये मान्यवर वाजते केले जाईल या ठिकाणी नाणेफेक.